अनु कुठं आली तू? घरातच चालू केली काय तू झटक्यातच येता. तर बेगमपूरला आज अनुनं दौरा काढलाय. इकडं पाठीमाग चंदा दिसते आणि चंदाच्या साईडला कपाट आहे. काय घ्यायचं आहे मग आज? आज कशाची खरेदी आहे? त्यापैकी काय आहे? काय नाही, कपाट घ्यायचं होतं. दाखव कुठलं कपाट घेतो. हे आम्ही चॉईस केले कपाट कॉफी कलर. इथे आहे मी काय तर अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, हम्म, घरात एवढ्या साड्या झाल्या त्या हम्म, की साड्या ठेवायला जागा नाही. पण पहिलं कपाट असताना हम्म. आता दुसरं कपाट घ्यायला लागली की वळली की काय झालं, काय काय झालं होय. येतंय बोलायला. बघा ही चॉईस केलेला आहे कपाट. चॉईस कोणाची आहे अनु? तुझी आहे का चंदाची आहे? कोणाची आहे? त्याच्यासोबत कूलर फ्री आहे. होय अनु, आवडले का कपाट? हा आता काय करायचं आपल्याला कधी आहे आपल्याकडे दणकट 50 किलोचं. महाराज घाला. ही गोदरेजचं फ्रीज आहे. घेणार आहे का? घ्या. लय गरम व्हायला लागले का? काय झालं? थंड लागतंय का? गरम व्हायला लागले. हा. वातावरण एवढं तापले. हा. काय सांगायचं, माणूस काय जीव लागला. भयंकर परिस्थिती आहे. असल्या परिस्थितीमध्ये नको म्हणताना तुम्हाला बाहेर आणलं. नको म्हणता ना. काय बसली होती आणि म्हणलं बेगमपूरला जायचं ना तयार आहे. इथे व्हिडिओ चालू आहे, तिकडे कुठं बोलायला लागली. मग मी म्हणलं न ग, पण तू ऐकलं नाही माझं. तू म्हणली चला, मग किती वेळ असू द्या, मला आज कपाटच घ्यायला नाही. त्याच्यामुळं हां बेगमपुरात दाखल झाले. दाखव त्यांना. दादा यांच्याकडून घेतलं. काही आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही आज कपाट घेऊ शकलो. नाहीतर माघार गेलो असतो आम्ही. धन्यवाद. दादा गिफ्ट काहीतरी द्या की. या कडक उन्हाचा एवढा भयंकर त्रास झाला. एवढं जबरदस्त ऊन लागल्यामुळं रस्त्याच्या कडेला आपलं रसवंतीगृह आहे. तिथे येऊन मला थोडंसं आत्मा थंड करावं. काय का नाही आम्ही? हां कुणाला प्यायला आणले? मला आलोय माझ्यासाठीच, पण म्हणलं तुला पण एखादं त्याच्यात दाखव कशा असते चव. भरपूर गरम व्हावं लागले. बघूया कसं काय होतं.